वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्हिडिओ क्रमांक 24 आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, यापूर्वी जवळपास आपण 23 व्हिडिओ आमच्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओ क्रमांक 24 आपण आज पाहत आहोत मित्रांनो, आणि अतिशय इम्पॉर्टंट सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी परीक्षेच्या 15 दिवस अगोदर पाहणार आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की अध्यापन प्रतिमानांची मांडणी डॅश डॅश यांनी केली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, स्टॉलेरा व सिल्वरमन, एडवर्ड थॉर्नडाईक, ब्रूस जॉइस व मॉर्शविल किंवा फिलिप्स, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि अध्यापन प्रतिमानाची मांडणी यांनी केली अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. जे पर्याय क्रमांक 3 असेल, ब्रूस जॉइस व मॉर्शविल, हे काय असणार आहे? आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की बुद्धिमापनाच्या जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. टर्मन, एडवर्ड बोनो, थॉर्नडाईक किंवा अल्फ्रेड बिने, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की बुद्धिमापनाच्या जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? तर अल्फ्रेड बिने काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 4 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की हे बघा, गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती उपयुक्त ठरते? अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती किंवा अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे मर्मदृष्टी अध्ययन, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न विचारलेला आहे की श्रेणीबंध अध्ययनाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, डेव्हिड आसुबेल, रॉबर्ट गगने, जीन पियाजे किंवा जोरम ब्रुनर. तर हे बघा, श्रेणीबंध अध्ययनाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल, रॉबर्ट गनगे काय असेल मित्रांनो? आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे की अध्ययनाचे विशिष्ट असे चढत्या क्रमाचे 8 टप्पे कोणी सांगितले? खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी असणार आहे की अध्ययनाचे विशिष्ट असे चढत्या क्रमाचे 8 टप्पे कोणी सांगितले? 4 ऑप्शन दिलेले आहे, गगने, बिने, कोहलर किंवा गिलफर्ड. तर हे बघा, या ठिकाणी सुद्धा आपलं जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते गगने असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न विचारलेला आहे की दृष्टीदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, पोषक आहार घ्यावा, डोक्यावर प्रखर प्रकाश टाळावा, पुस्तक जवळ घेऊन वाचावे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे की दृष्टीदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? तर पुस्तक जवळ घेऊन वाचवावे हे आपल्याला टाळायचा असते. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न दिलेला आहे की विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की विद्यार्थ्यांच्या क्षमता गुण कमतरताकडे दुर्लक्ष करू नये, हे बरोबर असणार आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी आवश्यक असणारी साधने उपकरणे साहित्य याबाबत अज्ञानी असू नये, विशेष गरजा असणाऱ्या मुलांना मानसिकतेचा विचार न करणे आणि या मुलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचे अधिक प्रयत्न करणे. तर हे बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी? तर ऑप्शन क्रमांक जे 3 दिलेला आहे ते आपल्याला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे की विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो.
विल्यम वुंट, चार्ल्स डार्विन, जे.बी. वॉटसन, लॉयड मॉर्गन 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राच्या पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना याच्या अभ्यासावर विशेष भर कोणी दिला? तर विल्यम वुंट काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न दिलेला आहे की नाटकात प्रथम काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला संवाद पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही, हे प्रत्यवग्नातील डॅश डॅश कारक गोष्टीमुळे घडते. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि भावनिक अडथळे काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न दिलेला आहे की शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी घटक कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. वर्गातील विद्यार्थ्यांच्या विविध गट, शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व, विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी मिळणारी प्रेरणा किंवा शिक्षकांचे विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि स्टेटमेंट टाईप हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि ऑल ऑफ अबव म्हणजे वरीलपैकी सर्व हे काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे. उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे, उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्ट मांडणे, ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे किंवा लहान लहान घटक तयार करणे. तर हे बघा प्रश्न आहे की नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे की उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न जे आहे मित्रांनो ते स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे कोणतेही 2 विधान जे असणार आहे ते या ठिकाणी योग्य विधान असणार आहे ते तुम्ही पाहून घ्या. ओके. प्रश्न विचारलेला आहे की अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर हे बघा अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शक करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शक करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो हे चुकीचं या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 आणि 2 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला पुन्हा मित्रांनो या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्त विसरण संस्थेशी निगडित असणे, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे, अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे किंवा चेतकाचे प्रतिदाशी सहचार्य निर्माण झाले तरीही अध्ययन होणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? तर चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हे आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तनविषयी अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कलाविषयी यांची वैशिष्ट्य गुंफण होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही सुद्धा या ठिकाणी वाचून घ्या मित्रांनो कारण की खूप मोठे प्रश्न मोठी व्याख्या जे तुम्हाला परीक्षेत विचारली जाते. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे नॉर्मन एल G.W. अल्पोर्ट, जे.बी. वॉटसन किंवा G.A. किंबळे. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे नॉर्मन एल काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या विकास विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? विकासासंदर्भात 4 विधान या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यापैकी असत्य विधान कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा व्यक्ती आणि वातावरण यात अंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. ओके. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. वाढ ही विकासाची तुलनेने व्यापक संकल्पना आहे. तर हे बघा फक्त पर्याय क्रमांक जे 4 असेल मित्रांनो ते काय असणार आहे या ठिकाणी अयोग्य विधान किंवा असत्य असणार आहे की वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे हे चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की लहान वस्तू
व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूच्या एक व मोठ्या वस्तूच्या एक असे दोन गट दिसतात, हे बाह्योद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, सानिध्य, सादृश्य, अखंडत्व किंवा समावेश. तर हे बघा सादृश्य काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते, यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते, अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले तर अभिरुची निर्माण होते, हे बरोबर आहे. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होते, हे सुद्धा बरोबर आहे. विविध उपक्रमाचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षकाकडे खेचले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जे पर्याय क्रमांक 1 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे? चुकीचे असणार आहे की अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहणार आहोत की दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीत अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. हे समान घटक उपपत्ती कोणी मांडली? प्रश्न डायरेक्ट या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो की समान घटक उपपत्ती कोणी मांडली? अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की समान घटक उपपत्ती कोणाची आहे? तर थॉर्नडाईक यांची ही उपपत्ती असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणापैकी अयोग्य लक्षण कोणते? तर हे बघा सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते, व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात, ज्या व्यक्ती सुख दुःख, यश अपयश, मान अपमान या बाबांनी प्रतिसाद देतात, हे चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. स्टेटमेंट टाईप हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी असू शकतो, हो बरोबर. स्टेटमेंट टाईप हा प्रश्न असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 विधान किंवा 3 विधान हे बरोबर असू शकतात. म्हणजे प्रश्न काय की प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे. तर बघा दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? म्हणजे याचा जे आन्सर आहे मित्रांनो ते निश्चित आहे, म्हणजे फिक्स आहे, म्हणजे 1 झाला. सूर्यास्ताचा वर्णन करा हा निश्चित नाही. काकांची गरज काय आहे हे स्पष्ट करा, हे सुद्धा निश्चित नाही. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर हे बघा मित्रांनो हे सुद्धा या ठिकाणी निश्चित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे काय असणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि आणि म्हणजे पर्याय ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक लिमिटेड ऑफर आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो. परीक्षेला फक्त आणि फक्त 15 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी हे संपूर्ण डेटा जे आहे मित्रांनो ते फक्त आणि फक्त 499 मध्ये आपण या ठिकाणी देत आहोत. आणि जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे फक्त क्वेश्चन सेट पाहिजे मित्रांनो, जे 10 प्रश्नपत्रिका आहे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण एकत्र केलेले आहे मित्रांनो, ते फक्त आणि फक्त 149 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. या ठिकाणी हे संपूर्ण डेटा जर तुम्हाला पाहिजे असेल, जशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की हिंदी नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी, हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी, बालमानसशास्त्र क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी, मराठी नोट्स प्लस क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि समाजशास्त्र व परिसर अभ्यासचे मोस्ट इम्पॉर्टंट 400 प्रश्न हे सगळं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये भेटत आहे मित्रांनो. जवळपास परीक्षेच्या 15 दिवस पूर्वी तुम्ही हे वाचल्यानंतर म्हणजे काही ना काही तुम्ही परीक्षेत करू शकतात, हे म्हणजे या ठिकाणी फिक्स आहे मित्रांनो. कारण की जशा प्रकारे आम्ही हे कंटेंट तयार केलेलं आहे आणि जशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी आम्ही ॲड केलेले आहेत ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये तुम्ही हे घेऊ शकतात. फक्त आणि फक्त 499 आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो. लिमिटेड ऑफर आहे आणि परीक्षेला फक्त आता किती दिवस बाकी आहे? तर परीक्षेला 15 दिवस बाकी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21 दिलेला आहे की व्यक्तीच्या इंद्रियातील खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे व्यक्तिभेद निर्माण होते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे.
आणि डायरेक्ट आन्सर आपण या ठिकाणी पाहूया की अंतःस्रावी ग्रंथीचे स्त्राव हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 दिलेला आहे की मानसिक वय या संकल्पनेची मांडणी करण्याच्या श्रेय खालीलपैकी कोणाला जातो. मित्रांनो डबल हा प्रश्न पुन्हा विचारलेला आहे. अल्फाट बीने काय असणार आहे, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न क्रमांक 23 विचारलेला आहे की बालकाच्या बोधात्मक विकास शास्त्रीयरित्या कुठे होतो. तर हे बघा कुटुंब, शालेय वातावरण, खेळाचे मैदान किंवा नाटक. तर बोधात्मक विकास कुठे होतो मित्रांनो, तर शालेय वातावरण काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने श्रेणीबंध ज्ञान रचनेला महत्त्व दिले आहे. आता हे बघा मित्रांनो श्रेणीबंध ज्ञान रचनेसंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर जोरम ब्रुनर काय असणार आहे, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 भावनांचे प्रमुख तत्व कोणते, तर भाव हे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे क असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळू शकतो मित्रांनो की खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी अनुवंशाचा नियम कोणता नाही. सधर्माचा नियम अनुवंशाचा नियम असणार आहे. वैविध्याचा नियम हा सुद्धा अनुवंशाचा नियम असणार आहे मित्रांनो. आणि परागतीचा नियम हा सुद्धा अनुवंशाचा नियम असणार आहे. परंतु परिणामाचा नियम हा अनुवंशाचा नियम या ठिकाणी नाही. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 क्रॅनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचे निर्देश केलेला असतो त्यास डॅश डॅश मूल्यमापन म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. कृती केंद्रित मूल्यमापन, निर्णयप्रेक्षी मूल्यमापन, निष्कर्षप्रेक्षी मूल्यमापन किंवा निर्देशित मूल्यमापन. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यामध्ये प्रज्ञावान मुलाचे लक्षण दिसून येते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, कारण की सोपा हा प्रश्न आहे. बोला चालू घडामोडीविषयी अज्ञान नाही. तर अज्ञान नाही म्हणजे अज्ञान नाही अशा प्रकारे इथे दिलेला आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक बो काय असेल, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न सुद्धा मित्रांनो खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे की हे बघा बगले यांनी कोणती उपपत्ती मांडली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. बगले यांनी कोणती उपपत्ती मांडली. तर हे बघा बगले यांनी जे आहे मित्रांनो आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 विचारलेला आहे की हे सुद्धा स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी असणार आहे की अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणती गोष्टीचा समावेश होतो. तर हे बघा मित्रांनो नवीन ज्ञान देणे याचा समावेश होतो, कौशल्य विकसित करणे याचा सुद्धा समावेश होतो, विचारांना चालना देणे याचा सुद्धा समावेश होतो व भाव विकास घडविणे याचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे वरीलपैकी सर्व काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट 30 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. आणि स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकतात की बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी फक्त आणि फक्त 149 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी 10 प्रॅक्टिस सेट भेटत आहे मित्रांनो, जे परीक्षेपूर्वी खूप गरजेचे आहे. कारण की एक प्रश्न जे आहे मित्रांनो या ठिकाणी ते सिलेक्टेड आणि परीक्षेची कठीण पातळी लक्षात ठेवून, डिफिकल्टी लेवल लक्षात ठेवून आम्ही या ठिकाणी जे आहे मित्रांनो तयार केलेले आहे. तर तुम्ही हे क्वेश्चन सेट म्हणजे व्हॉट्सअपमध्ये तुम्ही हे घेऊ शकतात. फक्त आणि फक्त 149 मध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी एकत्रित मिळणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेसाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. आणि परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळेल मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.